काय त्यात? काही कागदपत्र आहेत आणि पैसे पण दिसत आहेत. मग नशीब आहे तुमचं, आजूबाजूला कोणी नाहीये. म्हणजे? अहो, पैसे ठेवा आणि कागदपत्र द्या टाकून. आणि ज्याची पिशवी आहे त्याचं काय? त्याला कसं कळणार? अरे त्याला कदाचित कळणार नाही, पण मला कळणार ना. अहो, आजूबाजूला कोणी नाहीये, कोणी बघतही नाहीये. अरे कुणीही पाहिलं नाही तरी आतलं मन पाहत असतं ना. हो, पण एवढे पैसे एकदम नाही मिळणार. पैसे सापडले म्हणून ते आपले होत नाहीत ना. मग काय करणार? कागदपत्रांवरचा नंबर शोधूया आणि हे ज्याचं आहे त्याला देऊन टाकूयात ना. हो, पण त्याचा तुम्हाला काही फायदा नाहीये. अरे रात्री शांत झोप लागणं याच्याशिवाय मोठा काही फायदा आहे का? खरंय, प्रामाणिकपणा दाखवायला गर्दीची गरज नसते. कारण मनातला विठ्ठल साक्षीदार असतो. खरंय. रामकृष्ण हरी. कोणी पाहत नसतानाही योग्य वागणं हीच खरी प्रामाणिकता. प्रामाणिकपणा परिस्थितीनुसार बदलला पाहिजे का?